काही माहित नाही. फोटो तुम्हाला वाटलं सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे. या आरोग्य विभागाच्या अंतर्गत सफाईगार कंत्राटी कर्मचारी भरले जातात आणि याचं कॉन्ट्रॅक्ट बोगस यशोधरा महिला औद्योगिक संस्था जी नाशिकची आहे त्या संस्थेला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं. 3 वर्षापासून ही संस्था पाठीमागे उभ्या असलेल्या कामगारांची छळवणूक पिळवणूक करत आहे. किमान वेतनानुसार रक्कम दिली जात नाहीये, PF दिला जात नाही, इतर सुविधा दिल्या जात नाहीत, ESI दिली जात नाही. म्हणून 2023 पासून आज 2 वर्ष आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे आणि सहाय्यक कामगार आयुक्ताकडे. मात्र आज अखेर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. आज नेमकीच 29 तारीख यांची सुनावणीची कामगार आयुक्तांनी ठेवली होती. मात्र कामगार आयुक्त आणि लेबर ऑफिसर दोन्ही गैरहजर राहिले आणि जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यातून येणारा हा कामगार वर्ग हाताला असणारं मोलमजुरीचं काम सोडून इथं अपेक्षेने येतो. ऐन वेळेला जर इथं कामगार आयुक्त उपस्थित नसतील तर यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि आम्ही निर्णय घेतला की कामगार आयुक्ताच्या कार्यालयामध्ये धरणे आंदोलनाला सुरुवात करू. 2 वर्षापासून साधी आणि सरळ बाब आहे. यशोधरा संस्थेनं त्यांचा जो ठेकेदार आहे साताऱ्यातला दीपक भोसलेच्या माध्यमातून यशोधरा संस्थेनं किमान 2.5 कोटी रुपयाचा घपला केलेला आहे. या कामगारांच्या कष्टाचे पैसे हे 2.5 कोटी रुपये लागलेले आहेत. त्या संस्थेचं इन्स्पेक्शन लावा, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा, त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल करा, प्रचलित कामगार कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, ही मागणी घेऊन आम्ही चाललेलो आहे. मात्र कामगार आयुक्त इथं उपस्थित नसल्यामुळे आमची सहनशीलता संपली. मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हा जो काही पत्रव्यवहार आम्हाला केलेला आहे या पत्रव्यवहाराच्या अनुषंगानं 16 तारखेला सहाय्यक कामगार आयुक्तांनी त्या संस्थेचं इन्स्पेक्शन लावावं म्हणून माननीय अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग पुणे यांना पत्रव्यवहार केलेला आहे. हा पत्रव्यवहार आम्हाला उपलब्ध करून दिला. या पत्रव्यवहारानं आम्ही समाधानी आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी सुनावणीची तारीख 4 ठेवलेली आहे, 4 एप्रिल. त्यामुळं 5 दिवसांपुरते हे आम्ही आमचं धरणे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहे. याची नोंद आरोग्य अधिकारी, संबंधित यंत्रणा आणि सहाय्यक कामगार आयुक्तांनी घ्यावी. 2.5 कोटी रुपये अफरातफर करणाऱ्या कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाणारा दीपक भोसले आणि यशोधरा महिला उत्पादक संस्थेवरती कारवाई न झाल्यास आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागेल, याची नोंद घ्यावी.